माझ्या या चुकीमुळे चिवला आणि मलाही त्रास झाला. तुम्ही जर का आई असाल आणि तुमचंही बाळ छोटं असेल तर तुम्ही अशी चूक अजिबात करू नका आणि मी त्यावर सोल्युशनही सांगणार आहे. त्याआधी 2 महिन्यांनी गॅस भरून आला होता, पण तो काय बसायचं नावच नाही घेत. मग काय दुपारचं जेवण चुलीवरच केलं आणि आता इतकं ऊन वाढलं ना तर काय सांगू. त्यामुळे चिव घरात खूपच इरिटेड होते. त्यासाठी बाहेर अशी झोली बांधली होती आणि इथे कूलरपेक्षा काही कमी हवा लागत नाही. आणि माझं कसं आहे, जेव्हा आमच्याकडे फ्रीज नव्हतं ना तेव्हा मला थंड पाणी पिऊशी वाटत होतं. जेव्हा आमच्याकडे फ्रीज आलं तेव्हा थंड पाण्यावरून मनच माझं उडालं आणि आता मला थंड पाणी प्यायचं नाही, पण उन्हामुळे थंड पाणी पिण्याची खूपच क्रेविंग होते. तर मी 2 दिवस फ्रीजचं पाणी पिलं आणि त्यामुळे चिवला आणि मलाही सर्दी झाली. माझी तर सर्दी एका टॅब्लेटने झाली बरी आणि चिवला मी इथे ओवा वाजत होते. ओवा हा लहान मुलांसाठी सर्दी खोकल्यावर खूप हेल्पफुल ठरतो. मी काय करते, ओवा भाजून एका कपड्यामध्ये बांधून तिच्या नाकाजवळ, छातीवर, डोक्यावर असा शेक देते. त्यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. आणि तुम्ही जर का आई असाल तर तुमच्या बाळाला सर्दी झाल्यावर तुम्ही काय होम रेमेडी करता मला नक्की कमेंट करा. चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.